इस्लामपूर पंचवार्षिक नगरपालिका पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्तानं आज निकालाच्या दिवशी आज माझ्या प्रभागामधनं मला माझ्या मतदारांनी आणि कार्यकर्त्यांच्या प्रयत्नामुळं मी 500 मताचं लीड घेऊन विजयी झालो आहे. इथनं पुढच्या काळामध्ये इस्लामपूरच्या विकासासाठी मी प्रयत्न करणार. माझा मानस आहे की माझ्या प्रभागामध्ये एक चिल्ड्रन पार्क उभा करायचा माझा प्रयत्न आहे 5 वर्षामध्ये, आणि पार्किंगची व्यवस्था करण्याचा माझा मानस आहे. हे मी धोरण ठरवलेलं आहे. त्याप्रमाणे मी ह्या माझ्या प्रभागामध्ये ही उभा करायचा माझा प्रयत्न राहील. तसेच इस्लामपूरच्या सर्व सुजाण मतदार बंधू भगिनींनी आमच्या राष्ट्रवादी पार्टीला मतदान करून आमचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार मुरमुरे दादा यांना विजय केला. त्याबद्दल मी गावच्या सर्व मतदार आणि कार्यकर्त्यांचं मनापूर्वक आभार मानतो. एकंदरीत तुम्ही या निवडणुकीमध्ये जे काही मतदारांना आश्वासन दिले होते त्याच्या संदर्भात पहिलं पाऊल तुम्ही कोणतं घ्याल? पहिलं पाऊल आहे की चिल्ड्रन पार्क उभा करायचं आणि पार्किंगची व्यवस्था सोय झाली पाहिजे. रस्त्यात ट्रॉफिकच्या अडचणी आहे. हे दोन्ही प्रश्न पहिला प्रामुख्यानं सोडवण्याचा माझा प्रयत्न राहील. 30-40 वर्षापासून निवडणूक आहे, त्यावेळेची निवडणूक आताच्या निवडणुकी ह्या काय सांगायला? गेल्या वेळच्या निवडणुकीने ह्या वेळच्या निवडणुकीमध्ये फरक आहे. गेल्या वेळच्या निवडणुका मी पहिली निवडणूक साहेबांच्या बरोबरच होतो 35 वर्षापूर्वी, आणि त्याच्यानंतर मधल्या काळात मी दुसऱ्या पार्टीत नव्हतो. आता पुन्हा मी माझ्या मूळ पार्टीबरोबर आहे. त्यामुळं साहेबांचं मार्गदर्शन आणि साहेबांमुळं ह्या गावचा विकास पूर्वी झालेला आहे आणि इथनं पुढे चांगला विकास होईल. आपण आता साहेबाच्या पार्टीला असल्यामुळं जास्त फंड आपल्या वार्डासाठी मिळेल आणि वार्डाची सुधारणा चांगली होईल, एवढंच माझे प्रयत्न राहील. आपण पाठीमागल्या आघाडीला एक प्रमुख त्यांचे तुम्ही खंदे समर्थक म्हणून तुम्ही काम करत होता. हो, बरोबर. आणि मधल्या कालखंडामध्ये आपल्याला डावललं आणि पुन्हा वेगळ्या बाजूने त्यांनी काम चालू केलं आणि आता हा परिणाम पुढे येतो. काय नाही, त्यांचं झालं नाही. मला त्यांनी डावलल्यामुळे मी बाहेर पडलो. त्यांच्या सांगण्यावरनं मी पार्टीला मागच्या वेळेला वैभव पवारला सोडलेलं होतं. त्यांनी मला कॉस्ट करून घेतलं नाही. 2.5 वर्षानं मी घेतलं नाही. म्हणताना मला हा निर्णय घ्यावा लागला आणि मी हा निर्णय घेऊन त्याचा फायदा मी पार्टी सोडल्यामुळं त्यांना नुकसान झाल्याचं आता त्यांना कळेल. निकालानंतर कळेल की एव्हेंट्स काय होते हे आता त्यांना निकालानंतर कळलं की एक व्यक्ती आपल्यापासून गेल्यामुळं किती नुकसान झालं त्याचा आता अनुभव त्यांना येईल.